आणि पालकांची चिंता वाढवणारी अशी बातमी आहे। कारण तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे। 8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली त्यावेळेस तिची तब्येत व्यवस्थित होती, मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेने चालू लागली। तिला श्वास घेण्यात काही अडचणी येऊ लागल्या आणि त्यामुळे चालता चालता ती थांबली। मग काही वेळाने ती पुन्हा चालू लागली, पण तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती एका खुर्चीवर बसली। पण पुढच्या काही सेकंदातच ती खुर्चीवरनं कोसळली। त्यावेळेस शाळेच्या 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या। पुढच्या काही सेकंदातच त्यांचं लक्ष विद्यार्थिनीकडे गेलं आणि त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला। तिला सीपीआर देण्यात आला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। शाळेमध्येच ही घटना घडलेली आहे आणि गेल्या 4 दिवसांमध्ये ही दुसरी घटना घडलेली आहे। अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। 8 वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे आणि गेल्या 4 दिवसांमध्ये दुसरी ही घटना आपण बघतोय। शाळेमध्ये ती पोहोचली, शाळेमध्ये पोहोचल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं, चालता चालता ती थांबली, त्यानंतर एका खुर्चीवर बसली। खुर्चीवर बसल्यानंतरही तिला अस्वस्थ वाटत होतं आणि त्या खुर्चीवरनं अचानक ती कोसळली। शेजारी तिच्या शिक्षिका उभ्या होत्या, शिक्षकांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला, रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिला मृत घोषित करण्यात आलं। कर्नाटकच्या चामराजनगरमध्येही 4 दिवसांपूर्वी अशीच घटना घडलेली होती। त्या ठिकाणी एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता। तिसरीच्या या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आलेला, तर आता गुजरातमधल्या तिसरीतल्या मुलीला हार्ट अटॅक आलेला आहे। त्यामुळे गेल्या 4 दिवसांमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। कर्नाटक आणि गुजरात एकापाठोपाठ एक 4 दिवसांमध्ये अशा 2 सलग घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे आता पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे।